मंडळी, एकट्या दुकट्या रस्त्याने जात असलेल्या किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी एकट्या दुकट्या काम करत असलेल्या महिला किंवा तरुण मुली असो, अशा मुलींवर कित्येक ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की लैंगिक अत्याचार झालेले आहे, त्यांच्यावर रेप झालेला आहे। पण एवढंच नाही तर जी चिमुकली मुलं आहेत 3 वर्षाची 5 वर्षाची अशासुद्धा मुलांना सोडलं जात नाही। समाजामध्ये अशा प्रकारचे सुद्धा राक्षस नराधम आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्याच काही आसपास वावरत असतात, आपल्या ओळखीचे असतात, आपल्या संपर्कामध्ये असतात आणि असेच नराधम असा विश्वासघात करत असतात। जेवढ्या काही घटना आपण पाहिल्या ऐकल्या आहेत, या घटनांमध्ये जास्त प्रमाणामध्ये ओळखीचे आणि विश्वासातल्याच लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे। आजची घटना जी आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत, या घटनेमध्ये सुद्धा असंच काही घडलं। या घटनेमध्ये पती आणि पत्नी हे पती पत्नी असून या दोघांनी असेच काही घाणेरडे कृत्य केले। एक नाही, दोन नाही, तर जवळजवळ 50 मुलांसोबत यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आणि त्यानंतर हे कृत्यच नाही, या कृत्याची त्यांनी व्हिडिओ बनवली आणि व्हिडिओ ही वेबसाईटवर विकली आणि त्या वेबसाईटमधून भक्कम असा पैसा मिळवला। आता हे कशासाठी करत होते, तर हे फक्त पैशासाठी। जो व्यक्ती होता, जो पुरुष होता, या महिलेचा नवरा, तो एक सरकारी कर्मचारी होता, सरकारी नोकर होता, ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टवर होता। त्याला पैशाची कोणत्याही गोष्टीची काही घरामध्ये कमतरता नव्हती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनाही काही मूलबाळ नव्हतं, तरी यांना पैशाची एवढी हाव होती, पैशाचा एवढा लालच होता की या लालसेपायी यांनी कित्येक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। आणि हे कसे पकडले गेले आणि यांना न्यायालयाने काय शिक्षा सुनावली हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे बांदा, आणि बांदा जिल्ह्यामध्येच एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी राहत होते। हे पती पत्नी, जो हा नवरा होता ज्याचं नाव होतं राम भवन, त्याची पत्नी दुर्गावती। आता हे जे जोडपं होतं, तो जो नवरा होता याचं वय आता जवळजवळ 50 ते 55 वर्ष वय झालेलं आहे आणि ती जी महिला आहे त्याची पत्नी दुर्गावती, हिचं वय जवळजवळ 50 वर्ष, 45 ते 50 वर्षाचं जवळपास झालेलं आहे। हे पती पत्नी जिथं कुठं जायचे, यांच्या फक्त 2च जिल्ह्यामध्ये या व्यक्तीची बदली होत असायची। कधी चित्रकूटमध्ये जात असायचा आणि तिथं काही 4-5 वर्षे घालवल्याच्या नंतर तो परत अजून बांदामध्ये यायचा, बांदामध्ये काही दिवस घातल्यावर परत अजून चित्रकूटमध्ये जायचा। अशा प्रकारे या 2च शहरामध्ये याची बदली होत असायची आणि तिथंच तो या शहरामध्ये राहत असायचा। आणि हा जिथं कुठं जात असायचा, याला ज्या प्रकारे सरकारी कर्मचाऱ्याला सर्व काही सुखसुविधा असतात, दवाखान्यापासून तर सर्व काही याच्या राहण्यापर्यंत सुखसुविधा दिलेल्या असतात, क्वार्टर असतात, पण जो हा व्यक्ती होता हा क्वार्टरमध्ये राहत नसायचा। हा त्याच ठिकाणी राहत असायचा जिथं छोटी मोठी एखादी वसाहत असेल, वस्ती असेल, जवळपास काही मोकळी लोकं असतील, जिथं काही आपल्याला सहज इतर लोकांमध्ये वावरता येईल, अशा ठिकाणी तो मध्यमवर्गीय लोकांमध्ये एखादं घर भाड्याने घेऊन राहत असायचा। पती पत्नी हे दोघेही स्वभावाने लोकांना असे वाटत होते की खूपच सज्जन आहेत, खूपच मायाळू आहेत, दयाळू आहेत आणि हे इतर काही जे मुलं शेजाऱ्या पाजाऱ्यांचे असायचे यांच्यावरही मनापासून प्रेम करायचे, त्यांना आपल्या घरी बोलवायचे, त्यांच्यासोबत हे एवढे काही जिव्हाळ्याने वागत असायचे की ते जे काही शेजारी पाजारी होते यांना एका प्रकारे सांता क्लूज म्हणून ओळखत असायचे। कारण हे जे काही मुलं बाळ यांच्या घरी येत असायचे त्यांना ते कधी मोबाईल खेळायला द्यायचे, कधी व्हिडिओ गेम आपल्या टीव्हीवर लावून देत असायचे, कधी त्यांच्यासाठी चांगले चांगले पदार्थ खाण्यासाठी द्यायचे, कधी त्यांना मोबाईल हातामध्ये गेम खेळण्यासाठी द्यायचे। मग ते मुलं चॉकलेट मागवत जे काही त्यांना हवं आहे ते त्यांना सर्व काही होतं। घरामध्ये मुलांना खेळण्यासाठी सर्व काही सुखसुविधा होत्या। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जेव्हा यांच्याकडं पाहिलं, सर्वांना वाटत होतं की हे यांना स्वतःचं मूलबाळ नाही, ह्यासाठीच यांनी हे जोडपं आहे आपल्या मुलांमध्ये, इतर काही लोकांच्या मुलांमध्ये आपले मुलं शोधत असतील, त्यांना स्वतःला मूल नसल्यामुळे इतर काही लोकांच्या मुलांवर ते प्रेम करत असतात, त्यांना छोटे मोठे गिफ्ट देत असतात, कधी कपडे देत असतात, कधी एखाद्याला कोणती घडी दिली जाते। अशा प्रकारचे हे छोटे मोठे काही गिफ्टसुद्धा त्या मुलांमध्ये वाटत असायचे। त्यांना खाण्यापिण्याला तर घरी कोणत्याही प्रकारची कमी करत नव्हते आणि ह्याच कारणामुळे जे मुलं होते, जवळपासची शेजारपाजारीची मुलं, ही यांच्या घरी नेहमी पडून राहत असायचे। मग ह्या
मुलांमध्ये 5 वर्षापासून ते 16 वर्षाच्या वयापर्यंतचे असे मुलं यांच्या हे घरी राहत असायचे. आणि अगोदरच हे कर्मचारी कुटुंब असल्यामुळं, शासकीय कर्मचारी असल्यामुळं यांचा मानपान होता, प्रतिष्ठा होती आणि ह्यामध्येच हे असे मोकळ्या स्वभावाचे होते. सर्वांशी चांगल्या पद्धतीने बोलणं, सर्वांशी आपुलकीने बोलणं, हसत खेळत बोलणं, अशामुळं त्यांची खूपच या परिसरामध्ये जे राहत होते त्या परिसरामध्ये खूपच मान आणि प्रतिष्ठा असायची. असेच काही आता हे 2010 पासून 2020पर्यंत अशाच प्रकारे ह्या दोन्ही शहरामध्ये जात असायचे, राहत असायचे आणि जिथं ते राहत असायचे त्याच प्रकारे तिथं त्यांचं हे वातावरण निर्मिती करत असायचे. जवळपासचे मुलं बाळं यांच्याच घरामध्ये खेळण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी येत असायची. 29 ऑक्टोबर 2020 या दिवशी आपल्या देशाची CBI असलेली CBIला एक अशी टीप मिळाली की जे इंटरनॅशनल पोलकडून आलेली होती, म्हणजेच इंटरनॅशनल पोलीस जे असतात यांच्याकडून एक टीप आलेली होती, त्यांना एक सूचना आलेली होती. आणि ती सूचना अशी होती की जे काही हे डार्क वेबसाईट असतात, जे काही पोर्न वेबसाईट असतात, अशा पोर्न वेबसाईटवर काही मुलांसोबत एक व्यक्ती आहे जो एक वयाने खूप 40 ते 45 वर्षाचा व्यक्ती आहे, तर कधी महिला आहे. आणि अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये या वेबसाईटवर येत आहेत. आणि याचं कारण असं होतं की जेव्हा इंटरनॅशनल पोलिसांनी हे जो प्रकार होता ह्या वेबसाईटवर पाहिलेला होता, त्यावेळेस त्यांना एक दृश्य असं दिसत होतं की एकच नेहमी जो बॅकग्राऊंड असायचा, ते बॅकग्राऊंड त्यांना नेहमी तोच दिसत असायचा. आणि जो हा व्यक्ती काही मुलांसोबत जे काही घाणेरडे कृत्य करत आहे तो एकच व्यक्ती असल्याचं त्यांना भासत होतं. आणि जेव्हा कधी एखादी महिला असायची तेव्हा ती एकच महिला असायची, अशा प्रकारे त्यांना ते दिसत असायचं. आणि जेव्हा ते इंटरनॅशनल पोलिसांनी याच्याबद्दल अजून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर हे जवळजवळ त्यावेळेस 2000च्या वर हे व्हिडिओ अपलोड केले गेलेले होते. आणि बऱ्याचशा काही व्हिडिओमध्ये जो हा व्यक्ती होता हा वारंवार आढळायचा, ज्याच्यामध्ये मुलं तर दुसरी असायची, नवनवीन मुलं असायची, मुली असायच्या, पण जो हा व्यक्ती असायचा, जो पुरुष असायचा तो एकच असायचा. आणि जी एक महिला असायची ती महिला एकच असायची. आणि जेव्हा यांच्या आयडीवर जाऊन त्यांनी हे सखोल तपासणी केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे जे संपूर्ण व्हिडिओ अपलोड होत आहेत हे भारतातून अपलोड होत आहेत. आणि जवळजवळ हे 47 देशांमध्ये जाऊन हे व्हिडिओ पोहोचलेले आहेत. 47 देशांमध्ये हे व्हिडिओ पाहिले जात आहेत, ज्यामध्ये USA असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, चायना असो, बेल्जियम असो, रशिया असो, इटली असो, अशा प्रकारचे बरेच काही देशांमध्ये हे व्हिडिओ पाहिले जात होते. आणि हे बेल्जियममध्ये व्हिडिओ पाहिला जात होता. त्यावेळेस बेल्जियमच्या पोलिसांनी याची सूचना आपल्या भारतीय CBIला देण्यात आली. आता CBIला जेव्हा हे टीप मिळाली, जेव्हा ही सूचना मिळाली की तुमच्या देशातून व्हिडिओ हे अपलोड होत आहेत, आम्ही याच्याबद्दल काही तपास केलेला आहे, तर पुढील जो तपास आहे हे तुम्ही करा. आणि अशा वेबसाईटला एखादा मोबाईल नंबर लिंक करावाच लागत असतो. आणि हे नंबर लिंक केल्याशिवाय हे व्हिडिओ जे अपलोड करता येत नाहीत. आणि हे जे नंबर याला लिंक केलेले होते हे 3 नंबर होते. आणि हे 3ही नंबर जे होते हे भारतीय होते. आणि हे नंबर जेव्हा पोलिसांना देण्यात आले, CBIला जेव्हा देण्यात आले, तेव्हा CBIने याच्याबद्दल जेव्हा सखोल तपास केला आणि तेव्हा त्यांना कळालं की हे जे नंबर आहेत हे तर भारतीय नंबर आहेतच, पण हे कोणत्या राज्यातले आहेत, कोणत्या गावातले आहेत, कोणत्या शहरातले, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, याच्याबद्दल जेव्हा ते चौकशी करत चाललेले होते त्यावेळेस त्यांना कळालं की हे उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट आहे. आणि चित्रकूट परिसरामध्ये एका घरातून हा जो नंबर आहे ह्या सक्रिय आहे. आणि ह्या नंबरवरून हे जे व्हिडिओ अपलोड होत चाललेले आहेत, ह्याच्यासाठी मग CBIने थेट चित्रकूट गाठलं. चित्रकूटमध्ये जे हे रामभवन होता, जी हे दुर्गावती होती, यांच्या घरी CBIची टीम दाखल झाली. जेव्हा यांच्या घरी आले, दारावर थाप मारली, आतून जी दुर्गावती होती हिने दार उघडलं. त्यावेळेस पाहिलं तर घर जे होतं हे सर्वसाधारण घरच वाटत होतं. फक्त एवढंच की ते जो पुरुष होता हा एक सरकारी कर्मचारी होता, ज्युनियर इंजिनियर होता इरिगेशन ऑफिसमध्ये. आणि ह्याच कारणामुळे तो काहीतरी हुशार असेल असं इथपर्यंत CBIला वाटत होतं की, पण हे जे पती पत्नी आहेत त्यांच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की हे इतके पोहोचलेले असतील की हे असे काही व्हिडिओ बनवत असतील. आणि हे व्हिडिओ फक्त तयार करणं किंवा शूट करणंच नाही, तर हे एवढ्या काही वेबसाईटवर अपलोड करणं आणि त्याच्यातून हे काही पैसे मिळवणं, इथपर्यंत हे जोडपं जे आहे पोचलेलं असेल असं अगोदर तर CBIला वाटलेलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी घरामध्ये प्रवेश केला, घरामध्ये छापा मारला आणि सर्व काही त्यांच्या घरामध्ये जे लॅपटॉप होता, जे काही
त्याच्या घरामध्ये मोबाईल होते, हे सर्व काही त्यांनी ताब्यात घेतले आणि जे काही घरामध्ये त्यांच्या फाईल होत्या, जे काही त्यांच्या घरामध्ये कागदपत्र होते, हे सर्व काही त्यांनी ताब्यात घेतले. आणि ज्यावेळेस त्यांनी लॅपटॉप उघडला, लॅपटॉपमध्ये त्यांनी सर्च करायला सुरुवात केली. जे काही घरामध्ये पेनड्राईव्ह होते, या पेनड्राईव्हमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलं जवळजवळ यांनी आजपर्यंत 2 लाखाहून अधिक असे यांनी हे अश्लील व्हिडिओ बनवलेले होते. ह्यापैकी त्यांनी बरेचसे काही व्हिडिओ म्हणजेच लाखाच्या जवळजवळ हे व्हिडिओ त्यांनी अपलोडसुद्धा केलेले होते. अशा प्रकारे जेव्हा यांच्याकडे हे पेनड्राईव्ह मिळालं, त्यांच्याकडे जो लॅपटॉप मिळाला, हे सर्व काही यांच्याकडे पुरावे मिळाले, त्यावेळेस त्यांचंही डोकं चक्रावून गेलं की अशा प्रकारे हे एक सर्वसाधारण घरामध्ये राहणारे एक सरकारी कर्मचारी आहे, जो इंजिनियर आहे आणि त्याची पत्नी तर एक गृहिणी आहे, तरीसुद्धा हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतात आणि असे अपलोड करत असतात. तेव्हा त्यांनाही विश्वास बसत नव्हता. जे पुरुष होता, जो इंजिनियर होता, राम भवन, याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन जेव्हा त्यांनी त्याची सक्तीने विचारपूस करायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यानं जो संपूर्ण प्रकार होता ते पोलिसांना सांगायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ही दुर्गावती होती, हिने सांगितलं की जे काही आहे हे माझे पती आहेत, मला माहीत नाही माझ्या पतीने कधी काय हे व्हिडिओ बनवलेले आहेत, कधी अपलोड केलेले आहेत आणि मला तुम्ही कशाबद्दल बोलताय त्याच्याबद्दल मला काहीही माहीत नाही, मी याच्यामध्ये निर्दोष आहे. अशा प्रकारे त्या महिलेनं म्हणजे त्याच्या पत्नीने सांगितलेलं होतं. आता जेव्हा पोलिसांनी CBIने संपूर्ण यांच्याकडे जे काही पुरावे होते हे जमा केलेले होते आणि ज्या प्रकारे आता इकडं समोर चौकशी सुरू होत होती, ज्या प्रकारे यांनी हे व्हिडिओ पाहिले होते की कित्येक व्हिडिओ असे लाखो व्हिडिओ यांनी हे अपलोड केले गेलेले होते. यांच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये जमा होते. यांनी बऱ्याच ठिकाणी काही असे संपत्ती जमा करून ठेवलेली होती. घरामध्येही काही कॅश मिळाली, काही दागिनेही मिळाले. ते सर्व काही पोलिसांनी CBIने जप्त केलेले होते. आणि जसं जसं आता तपास पुढे जात होता तसं तसं पोलिसांनाही मग CBIलाही जे काही याच्यामध्ये त्यांच्यावर अशा प्रकारे काही अत्याचार झालेला होता, जे काही हे पीडित होते, अशा व्यक्तींसोबत, अशा मुलांसोबत, त्यांच्या आईवडिलांसोबत जेव्हा संपर्क केला त्यावेळेस एक एक करून असे जवळजवळ 40 ते 45 जे पीडित मुलं होते, मुली होत्या, जे काही त्यांचे आईवडील होते, हे समोर आले. त्यांनी सर्वांनी मग जे काही त्यांच्यासोबत घडलेलं होतं एक एक करून सर्वांनी सांगितलं. त्यांच्यावर जे काही या अत्याचारामध्ये ते काही घायाळ झालेले होते, जे काही जखमी झालेले होते, त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू होता. आणि हे सर्व काही यांनी पैसे देऊन त्यांची तोंड बंद केलेली होती. तर कधी त्या मुलांना यांनी धमकावून बंद केलेलं होतं, तर कधी त्यांना पैशाचं आमिष दाखवून, कधी त्या मुलांना छोटे मोठे गिफ्ट देऊन, घडीसारखे, मोबाईलसारखे अशा काही भेटवस्तू देऊन त्यांना शांत केलेलं होतं. पण हे अशा प्रकारे जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करत आलेले होते आणि जेव्हा हे बेल्जियमच्या पोलिसांनी पाहिलं आणि त्यांनी ज्याच्याबद्दल जेव्हा तपास केलेला होता त्यावेळेस त्यांनी हे सूचना दिल्यामुळे हे तेव्हा जे यांचं कृत्य होतं हे उघड झालेलं होतं. आता हे जेव्हा पोलिसांनी अटक केलेली होती तसे तसे मग बांधामधून काही पीडित होते हे समोर येत होते, तर चित्रकूटमधून काही पीडित होते हे समोर येत होते. आणि सर्वांनी जेव्हा एक एक करून हे साक्ष दिले तर असे जवळजवळ 74 लोकांची साक्षीसुद्धा इथं आता तयार झालेली होती. नुसती साक्षीच नाही तर ज्यांच्यावर हे असा अत्याचार झालेला होता त्यांची पुन्हा CBIने एम्समध्ये उपचार केला, त्यांचे तिथं मेडिकल केले, त्यांचे तिथं चाचण्या करून पाहिल्या. त्यावेळेस खरोखरच आढळून आलेलं होतं की या मुलांवर म्हणा किंवा मुलींवर म्हणा अशा प्रकारचे अत्याचार झाले गेलेले होते. आणि जसा जेव्हा आता या महिलेचा जो नवरा होता राम भवन, हा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता त्यावेळेस ही जी महिला होती ही हिच्या पद्धतीने जे काही यांनी ज्यांच्यासोबत अशी काही घटना केलेली होती, ज्यांच्यासोबत अशी काही दुष्कृत्य केलेले होते त्यांना जाऊन ही महिला धमकावत होती. या महिलेनं जे काही हे महिला याच्यामध्ये होती ही सर्व काही आपले पुरावे नष्ट करत होती, कारण जे काही बालट आहे हे फक्त नवऱ्यावर जावं, आपण याच्यातून निर्दोष सुटावं अशा प्रकारे ही महिला प्लॅन करत होती. आणि त्या प्रकारे ही महिला आपले पुरावे मिटवत होती. पण जेव्हा पोलिसांनी जे साक्ष घेतलेले होते त्यांनीही सांगितलेलं होतं की महिला समोरच उभी असायची आणि महिला शूटिंग काढत असायची. त्यावेळेस जो हा तिचा नवरा आहे तो त्या मुलांसोबत तसं काही करत होता. आणि ज्यावेळेस ही महिला मग काही मुलं बाळं असतील त्यांच्यासोबत मग ही महिला करत होती, त्यावेळेस तो तिचा नवरा होता ते शूटिंग करत असायचा. अशा प्रकारे हे सर्व काही प्रकार हे दोघेही मिळून करत होते, दोघेही मिळून हे अपलोड करत होते, याच्यातूनच ते काही पैसे मिळवत होते. अशा प्रकारे हे दोघेही मिळून हे काही जे रॅकेट होतं हे चालवत होते आणि ह्यातूनच ते लाखो करोडो रुपये उकळत होते, कमावत होते. आता अशा प्रकारे जेव्हा या महिलेच्या विरुद्धही पोलिसांना पुरावा मिळाला त्यावेळेस पोलिसांनी या महिलेलाही अटक केली आणि 2020 पासून 2026पर्यंत अशा प्रकारे 5 वर्षापर्यंत जो तिचा नवरा होता हा तुरुंगातच होता. आणि जी ही महिला होती जामिनावर बाहेर आलेली होती. पण या महिलेला मागील काही महिन्यापूर्वी
पोलिसांनी परत अटक केली, कारण ही जी केस होती ही आता अंतिम टप्प्यात आलेली होती, आता सुनावणी होणार होती, यासाठी त्या महिलेलाही पोलिसांनी पुन्हा अटक केली आणि ज्या ज्या प्रकारे आता हे साक्ष न्यायालयासमोर न्यायाधीशांसमोर बोलत होते आणि ज्या ज्या प्रकारे यांचे जे व्हिडिओ होते हे न्यायालयासमोर मांडले गेलेले होते, सर्व काही न्यायालयाने याच्यावर अभ्यास केला, पाहिलं आणि आता मग त्यावर नंतर सुनावणी करायची होती, ज्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की ही जी महिला होती ही सुद्धा अशा काही लहान मुलांना लाडीगोडीने आपल्या घरी बोलवायची, त्यांना चांगलं पदार्थ खाण्यासाठी द्यायची आणि ती महिलासुद्धा मग त्या मुलांसोबत तशा प्रकारे करायची आणि जो तिचा नवरा होता हा शूटिंग काढत असायचा. आणि जेव्हा मग आता संपूर्ण जेव्हा पुरावे हे न्यायालयासमोर ठेवले गेले, साक्षीही ठेवले गेले आणि जे मेडिकल चाचण्यासुद्धा ठेवल्या गेल्या, या संपूर्ण पुराव्यामध्ये हे जे पती पत्नी होते हे दोषी ठरले गेले आणि न्यायालयाने या दोघांनाही मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. जोपर्यंत हे मरणार नाहीत तोपर्यंत यांना फासावर लटकावा, अशा प्रकारचे माननीय न्यायाधीशांनी आदेश दिलेले आहेत. या दोघांनाही आता फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की अशा घटना आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि ह्या अशा घटना आपल्याला वारंवार शिकवण्याचा प्रयत्न करत असतात की आपण आपल्या मुलांना किती सावधगिरीने जपलं पाहिजे, त्यांच्यावर किती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मुलांचं आपण कशा प्रकारे रक्षण केलं पाहिजे. कारण देशभरामध्ये एवढी काही मुलं दररोजची बेपत्ता होत असतात ज्यांच्याबद्दल कधी थांगपत्तासुद्धा लागत नसतो आणि अशा काही प्रकारचे समाजामध्ये अजूनसुद्धा राक्षस लपलेले आहेत जे अशा प्रकारे अशा मुलांना शिकार बनवत असतात, त्यांच्यासोबत असे घाणेरडे कृत्य करायचे आणि त्यांचे व्हिडिओ बनवून अशा प्रकारे अपलोड करायचे. कारण जागतिक स्तरावर पाहिलं गेलं तर असे व्हिडिओ पाहणारी जी लोकं असतात ही खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि ह्याचमुळं एक व्ह्यूजला खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा मिळत असतो. त्याच कारणामुळं असे काही समाजामध्ये नराधम राक्षस लपलेले असतात, त्यांना कशाचीही काही किंमत नसते, फक्त त्यांना आपला स्वार्थ हवा असतो. याच्यासाठी मग लोकांच्या मुलाबाळांची आयुष्य उद्ध्वस्त झाली किंवा त्यांचे प्राणही गमावले तरी त्यांना कशाची काही पर्वा नसते. त्यासाठी अशा घटनांपासून आपण सावध राहायला हवं, हेच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. आणि संपूर्ण या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.